तीन पक्षांच्या राज्य सरकारचं संख्याबळ 200+ आहे. या उलट विरोधी पक्षांचं 50च्या आसपास, त्याहीपेक्षा कमी. अशात जर कुणी म्हणत असेल की विरोधी पक्ष नेत्याला किंवा विरोधकांना सरकार का घाबरतंय, तर आपले माननीय माजी मुख्यमंत्री आणि विधान परिषदेचे सदस्य उद्धव ठाकरे यांनी असं विधान केलेलं तुम्ही ऐकलं असेल. यात खरं तर हसण्यासारखं काहीच नाहीये. उलट सध्याच्या विरोधकांनी स्वतःचं हसं करून घेतलंय का, असा प्रश्न पडतोय. विरोधी पक्ष नेतेपदी राहिलेली किंवा चर्चेतली काही नावं, मग विजय वडेट्टीवार असतील, अंबादास दानवे असतील, नाना पटोले असतील, किंवा मग अलीकडेच जरा जास्त चर्चेत असलेले ज्येष्ठ नेते भास्कर जाधव असतील, ही सगळी नेते मंडळी कोणत्या कारणाने चर्चेत आलेली आहेत? विरोधी पक्ष नेते पदाच्या बाबतीत की अजून काही? तुम्हाला असे प्रश्न पडत असतील तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. तुमच्या प्रश्नांची कदाचित उत्तरं मिळू शकतील. व्हिडिओ पूर्ण पाहून प्रतिक्रिया द्या आणि सोबतच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रदीप. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नागपूरमधल्या यावेळच्या हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला अपेक्षेप्रमाणे विरोधी पक्षनेतेपदाचा वाद झाला. चहापानावरती विरोधकांनी नेहमीप्रमाणे बहिष्कार टाकला वगैरे बातम्या आपण पाहिल्या. पण मूळ प्रश्न विरोधी पक्षनेतेपदाचा आहे तसाच आहे. पहिलं तर ज्यांना 160च्या वर जागा मिळवण्याचा किंवा मिळण्याचा ओव्हर कॉन्फिडन्सपणा तो होता, ते 50च्या आत गुंडाळले गेले. मतदारांच्या विश्वासाला खरे उतरले नाहीत. सत्तेचं स्वप्न भंगलं इथपर्यंत तर ठीक होतं, पण पराभव व्हावा तो तरी कसा? विरोधी पक्ष नेतेपद मिळवायला सुद्धा दमछाक होतीये या विरोधकांची. अशा वेळी उद्धव ठाकरे यांनी जो प्रश्न उपस्थित केला की सरकार विरोधी पक्ष नेत्याला घाबरतंय का? आता ज्यांचं संख्याबळच 50च्या आतमध्ये आहे त्यांना घाबरण्याची गरज खरं तर सत्ताधाऱ्यांना असायला नाही पाहिजे. विरोधी पक्ष नेता होण्यासाठी विरोधकांकडे किमान संख्याबळ 50 आहे का हे आधी तपासलं पाहिजे. बरं, जे आत्ता आहेत ते टिकून राहणार आहेत का पुढच्या निवडणुकीपर्यंत? कुणीही पक्ष सोडणार नाही अशी गॅरंटी देऊ शकणार आहेत का महाविकास आघाडीमधले हे तीन पक्ष? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. आता व्हिडिओच्या सुरुवातीला काही प्रश्न आम्ही विचारले होते, त्याची उत्तरं शोधूया. ज्या नेत्यांची नावं विरोधी पक्ष नेत्याच्या पदासाठी चर्चेमध्ये आहेत ती नेमक्या कोणत्या कारणांनी चर्चेत आहेत जरा बघूयात. सगळ्यात पहिले नाव विजय वडेट्टीवार. काँग्रेसचे आमदार म्हणजे ज्येष्ठ नेते असलेले विजय वडेट्टीवार आधीच्या सरकारमध्ये, जे 2024 पर्यंत सरकार होतं, त्या काळामध्ये विधानसभेतले विरोधी पक्ष नेते होते. पण आपल्या सगळ्यांना ही गोष्ट माहिती आहे की काँग्रेसमध्ये सध्या काय चाललंय, आणि हे वेगळं सांगायची खरं तर गरज नाहीये. मध्यंतरी प्रदेशाध्यक्षपदी असलेले नाना पटोले असे काही निर्णय घेत होते की बाळासाहेब थोरात यांच्यासारखे निष्ठावंत हे दुखावले गेले. आता तरी वेगळं काय सुरू आहे? काँग्रेसचे अनेक नेते पक्षाला सोडून गेलेले आहेत. वडेट्टीवार अजून काँग्रेसमध्ये असले तरी त्यांची चर्चा मात्र कायम असते की ते लवकरच काँग्रेसचा हात सोडणार आहेत. अर्थात सगळेच भाजपात गेले तर मग लढणार कोण, असा लाखातला सवाल किंवा टीकाकारांना प्रत्युत्तर देऊन वाहवा मिळवली असली तरी त्यांचं नाव कायम चर्चेत राहत आहे. जेलमध्ये जाईन, एक वेळ जेलमध्ये जाऊ, वर्षभरासाठी जेलमध्ये राहू, 2 वर्षासाठी राहू, बरं भाजपात जाणार नाही. विरोधात म्हणून लढू तर द्या. सगळेच भाजपमध्ये गेले, लढणारे कोण? येत्या काळामध्ये वडेट्टीवार काय करतील, तुमचा काय तर्क आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आता दुसरं नाव आहे अंबादास दानवे. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते राहिलेले दानवे मध्यंतरी भलतेच चर्चेमध्ये आले होते. त्यांच्याच पक्षातले ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे आणि त्यांच्यातला वाद माध्यमांमध्ये चघळला जात होता. अंबादास दानवे मला कोणत्याही कार्यक्रमामध्ये बोलत नाही, काय प्लॅनिंग करत नाही. मी पण शिवसेनेचा नेता आहे, ऑगस्ट पर्यंत आहे, तोपर्यंत चालू देताना. माझ्या घरचं लग्न होतं, मी त्यांना बोलवलं होतं, मानाने बोललो होतो. बाकी पक्षाच्या कार्यक्रमात काही मानपान कोणाचं नसतो. त्यांनी मागच्या काळात माझ्यावर काय काय बोलले, मी उत्तर दिलं का? देणार पण नाही. ते म्हणतात मला, आता मी त्यांचंच नाव मार्गदर्शक म्हणून टाकलं होतं, तर ते नाही आले, त्याला मी काय करू शकतो? मला हा कालचा कार्यक्रम जो घेतला पक्षाचा, मला कोणी सांगितलं नाही. म्हणजे ज्यांनी ठेवला असेल त्यांनी तर सांगितलेलं, तो कधी सांगतच नाही आहे. परंतु सांगितलं असतं तर मी एक दिवस आज घेतला असता कार्यक्रम, उद्या घेतला असता कार्यक्रम. पण मला त्या ठिकाणी लोकांशी बोलायचं होतं, कार्यकर्त्यांशी बोलायचं होतं. आपला पक्ष संघटना आपली अडचणीत आहे, त्या अडचणीतून बाहेर काढताना आपण सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे, हे मला त्या ठिकाणी बोलायचं होतं. तो इतका टोकाला गेला होता की पक्ष वगैरे सोडतात की काय अशी अवस्था आली होती. पण समझोता झाला आणि नंतर मग तो वाद शमला. पण मुद्दा हा की जे आधीच या पदावरती म्हणजेच विरोधी पक्ष नेतेपदी राहिलेले आहेत, ज्यांचं नाव अजूनही चर्चेमध्ये आहे,
ते त्या पक्षामध्ये 100% समाधानी आहेत का? तुम्हाला काय वाटतं? विशेषतः संभाजीनगरच्या मतदारांना काय वाटतं? नक्की कमेंटमध्ये सांगा. अजून एक महत्त्वाचं नाव आहे भास्कर जाधव. एक आक्रमक नेता म्हणून ज्यांचं नाव अग्रभागी असतं असे हे भास्कर जाधव. अनुभवी आहेत, पण त्यांच्या अनुभवाचा त्यांचा पक्ष हा किती फायदा करून घेतो हा प्रश्न आहे. या नेत्याची सुद्धा हीच चर्चा आहे जी आधीच्या 2 नेत्यांबद्दल आपण आत्ताच केली. संजय राऊत आणि त्यांच्यातला वाद अगदी जाहीररित्या सुरू होता काही काळापूर्वी. यात भास्कर जाधवांची आक्रमक भाषा लक्षात राहण्यासारखी होती. यावर आम्ही व्हिडिओसुद्धा बनवला आणि तो जर बघितला नसेल तर नक्की बघा. आता आत्ताची सिच्युएशन काय आहे? भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेता तर व्हायचे, पण त्यांच्या पक्षप्रमुखांच्या डोक्यात काहीतरी वेगळंच आहे. आपल्या मुलाने म्हणजेच आदित्य ठाकरे यांनी विरोधी पक्षनेता व्हावं अशी त्यांची इच्छा आहे. मध्यंतरी तर आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्री पदासाठी सुद्धा चर्चा सुरू होती, पण सत्याची शक्यताच नसल्याने ते स्वप्न तर अपूर्ण राहिलं. आता विरोधी पक्ष नेतेपदाचं स्वप्नही अधुरं राहतं की काय कुणाला माहिती, पण अशा चर्चा सुद्धा कधी कधी कळण्याच्या बाहेर असतात. म्हणजे बघा, ज्यांना विधानमंडळाच्या कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे, जे आक्रमक आहेत, इतर लोक सोडून जात असताना ज्यांनी पक्षाची साथ दिली, त्यांना डावलून जर का घराणेशाहीच थोपवायची असेल तर मग सत्ताधारी विरोधकांना घाबरतायत, सत्ताधारी पक्षात घराणेशाही आहे, सत्ताधारी ज्येष्ठ नेत्यांचा आदर करत नाहीत वगैरे टीका ही अर्थशून्य ठरते. असं राजकारण पराभवाच्या दणक्यांना कारणीभूत ठरतं. आपल्याला आपल्याच पक्षातल्या कमतरता दिसत नसतील तर सत्ताधाऱ्यांच्या नावाने कितीही खडे फोडले तरी साध्य मात्र काहीही होणार नाहीये. त्यात परत विरोधी पक्षनेतेपद देणार नसाल तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा अशा मागणीनं स्वतःच्या पदरामध्ये काय पडणार आहे हा प्रश्न आहे आणि हा स्वतःला सुद्धा विचारला पाहिजे. कुणी मान्य करो किंवा न करो, सध्या विरोधकांमध्ये एकी नाहीये हेच सत्य आणि त्यांच्यात एकी नाही तोवर सरकार किंवा सत्ताधारी त्यांना घाबरण्याची कोणतीही शक्यता नाहीच आहे. खरं तर सरकारला किती कडाडून किती आक्रमक पद्धतीने विरोध करतात त्यावरच विरोधकांना पुढची वाटचाल ही करावी लागणार आहे. अजून एक, ज्या नेत्याचं नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी पुढे करणार तो एकनिष्ठ राहील का त्यावरती लक्ष ठेवायला हवंय या विरोधकांना. राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा कधी काळी विरोधी पक्षनेते होते आणि नंतर त्यांनी कोणता राजकीय निर्णय घेतला हे आत्ताच्या विरोधकांना सांगण्याची गरज नाहीये. एकूणच विरोधी पक्षनेतेपदाचा वाद कधी मिटणार, कोण होणार विरोधी पक्ष नेता या प्रश्नांची उत्तरं सध्या तरी देता येणार नाहीयेत, पण या विषयावरती केवळ विश्लेषण आपण करू शकतो आणि अंदाज बांधू शकतो. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? या सगळ्या वादावरती तुमची काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.